on the church in Canaan. कनान देशातील चर्च हा आपला सध्याला विषय चाललेला आहे. Amen. आमेन. And through this lesson, या धड्याद्वारे God is teaching us परमेश्वर आपल्याला शिकवत आहे that everyone की प्रत्येक जण who calls himself or herself a believer जो स्वतःला बिलीवर किंवा विश्वासू म्हणवतो starts his or her life from Shechem. तो त्याचं किंवा तिचं जीवन शखेम पासून सुरू करतो. And that person ends his life at हेब्रोन. Hebron. आणि त्या माणसाच्या जीवनाचा शेवट किंवा अंत हेब्रॉन मध्ये होतो. There is no more traveling. त्याच्यापेक्षा after that. जास्त आपली यात्रा नाही, त्याच्या पलीकडे आपली यात्रा नाही. As far as the earthly traveling is concerned. या पृथ्वीवर आपली जी यात्रा आहे त्या यात्रेचा जर आपण प्रश्न केला तर त्याच्या पलीकडे आपली यात्रा नाही. Only 3 halts. 3च ठिकाण आहेत, 3 halts. 3 हॉल्ट आहेत जिथे गाडी थांबते. First is Shechem. पहिलं आहे शखेम, Second is Bethel. 2 बेथेल Third is Hebron. आणि 3 आहे हेब्रॉन. Amen. आमेन. And we are all pilgrims. We are on a pilgrimage. We start our Christian life from Shechem and end it at Hebron. आणि आपण सगळे यात्रेकरू आहोत. आपलं ख्रिस्ती जीवन आपण शकेम पासून सुरू करतो आणि हेब्रॉनला येऊन संपवतो. And you cannot miss one place. आणि त्यातली एक जागा आपण चुकवू शकत नाही. Amen. त्यातली एकही जागा आपण चुकवू शकत नाही. Our final destination is Hebron. आपलं सरते शेवटचं स्थान किंवा ठिकाण आहे हेब्रॉन. And that we will study. आणि त्याचा अभ्यास आपण करू. The first point we learned was पहिला मुद्दा आपण शिकला तो असा, the strength of God in Canaan. कनान मध्ये मिळालेली देवाची शक्ती. Amen. आमेन. That is the first place that Abram went to. आणि ही पहिली जागा जिथं अब्राम गेला, That is Shechem. शखेम. And I told you Shechem means shoulder. आणि शखेम म्हणजे खांदा. मी तुम्हाला सांगितलं Shoulder of God. शखेम म्हणजे देवाचा खांदा. Strength of God. शखेम म्हणजे देवाची शक्ती. You begin your life with the strength of God. तर तुमच्या जीवनाची सुरुवात देवाच्या शक्तीनं होईल. We were all in weakness. आपण सगळेजण अशक्तपणात होतो. We were dying. आपण सगळे मरत होतो. While we were yet sinners, आणि आपण पापी होतो. पापी असताना Christ came for us, ख्रिस्त आपल्यासाठी आला. paid our penalty, ख्रिस्ताने आपलं वेतन दिलं, शिक्षा भोगली and saved us. आणि आपल्याला तारलं. And when we received Him in our heart, आणि जेव्हा आपण येशू ख्रिस्ताला आपल्या हृदयामध्ये घेतलं we became born again, त्याला आपला नवीन जन्म झाला and we received the strength of God. आणि आपल्याला देवाची शक्ती प्राप्त झाली. And then we come to Bethel. आणि त्यानंतर आपण बेथेलला येतो. Bethel speaks about the church of God. बेथेल मध्ये देवाच्या चर्च विषयी किंवा मंडळी विषयी बोललेला आहे. Your life starts with God, आणि तुमच्या जीवनाचा प्रारंभ देवाबरोबर होतो. but your progress in the life of God is in the church. पण तुमच्या देवामधल्या जीवनाची प्रगती चर्च मध्ये होते. Are you understanding, people? समजतं का मी काय म्हणतो? Let us never forget the sequence of तर God. कधीही देवाचा हा जो क्रम आहे ना तो क्रम विसरायचा नाही. You cannot just have Shechem and just forget Bethel. फक्त शकेम घेतला आणि बेथेल विसरला असं चालणार नाही. There are people काही माणसं अशी who live असतात in God, जी देवात जगतात, receive the strength of God, देवाची शक्ती घेतात, but they don't want anything to do with Bethel. पण त्यांना बेथेलशी म्हणजे चर्चशी काहीच संबंध ठेवायला आवडत नाही. But Bethel has been established by God. अहो पण बेथेल देवाने स्थायी केलेलं आहे. Our second halt should be at Bethel. आणि आपलं दुसरं ठिकाण किंवा दुसरी थांबायची जागा बेथेलच असायला पाहिजे. Amen. Amen. So the second point is तर दुसरा मुद्दा असा आहे the building of God. परमेश्वराची इमारत किंवा परमेश्वराची बांधणी. And that is called Bethel. आणि त्याला बेथेल म्हणतात. The scripture verse we took was आणि जे वचन आपण घेतलेलं होतं ते from Genesis 12 verse 8. उत्पत्ती 12वा अध्याय त्यातलं 8वं वचन. And he removed from thence unto a mountain on the east of Bethel, and pitched his tent, having Bethel on the west and Ai on the east. And there he builded an altar unto the Lord, and called upon the name of the Lord. उत्पत्ती 12वा अध्याय 8वं वचन. आणि तो तेथून निघून बेथेलाच्या पूर्वेकडल्या डोंगराजवळ गेला व तेथे त्याने आपला डेरा दिला. त्याच्या पश्चिमेकडे बेथेल व त्याच्या पूर्वेकडे आय ही नगरे होती. आणि तेथे त्याने यहोवासाठी वेदी बांधली आणि यहोवाचे नाव घेऊन प्रार्थना केली. Did you see that? बघताय का? Here is the second altar of Abraham. आणि इथं अब्रामाची दुसरी वेदी आपल्याला पाहायला मिळते. If Shechem was in Canaan, जर शकेम कनान मध्ये होतं Bethel also was in Canaan. तर बेथेल सुद्धा कनान मध्येच आहे. Some say, काही म्हणतात if I have Shechem, why do I need Bethel? माझ्याकडे शकेम आहे
तर मला बेथेलची काय गरज आहे असं काही माणसं म्हणतात. God is teaching us spiritual lessons with But- the names of those places. पण परमेश्वर आपल्याला आध्यात्मिक धडे त्या जागांची नावं देऊन शिकवत आहे. Praise the Lord. हालेलुया. Now they say ते म्हणतात Abraham built altars. अब्राहमाने वेदी बांधली Do we have to build altars? किंवा अब्राहमाने वेद्या बांधल्या, आपण वेद्या बांधायला पाहिजेत का? Should we also build physical altars? ज्या अब्राहमाने वेद्या त्या काळामध्ये बांधल्या तशा आपण पण आता शारीरिक वेद्या हाताने बांधायच्या का? We don't need to build physical altars. We need to build up spiritual altars. शारीरिक वेद्या बांधायची गरज नाही, आपण आध्यात्मिक वेद्या बांधायची गरज आहे. Amen. आमेन. Spiritual altars that have physical manifestation. आध्यात्मिक वेद्या की ज्यांच्यावर शारीरिक प्रदर्शन होत आहे, प्रगटीकरण होत आहे. Amen. Amen. Like this church. जसे चर्च It's a physical manifestation of the spiritual altar. एक आध्यात्मिक वेदी जी बांधली गेली त्या आध्यात्मिक वेदीचं शारीरिक प्रदर्शन किंवा प्रगटीकरण किंवा उघड दर्शन हे चर्च आहे. Do you know तुम्हाला माहितीये का that there are some natural things काही नैसर्गिक गोष्टी असतात that are being set up on this earth की ज्या पृथ्वीवरती मांडलेल्या आहेत, नेमलेल्या आहेत, that have an invisible influence on an entire place? की ज्याचा प्रभाव अदृश्य रीतीनं का होईना पण संपूर्ण परिसरावर पडलेला असतो. Amen. आमेन. Like God said, जसं ते बोलला, you stay in a place where Satan's synagogue is. सैतानाचं सभास्थान जिथे आहे तिथे तुम्ही राहताय. In the book of Revelation he said, प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये ते बोलला, where Satan's synagogue is, जिथं सैतानाचं सभास्थान आहे that is the physical manifestation याचा अर्थ हे शारीरिक प्रगटीकरण किंवा प्रदर्शन झालं. of the spiritual movement and the forces of the evil one. म्हणजे आध्यात्मिक रीतीनं जी काही चळवळ सैतान आणि त्याच्या दुरात्म्यांद्वारे चाललेली असते त्याचं एक शारीरिक प्रदर्शन त्या जागी झालं असं देमाप म्हणताना की तू सैतानाच्या सभास्थानामध्ये राहतोय. Amen. Amen. Now in the Old Testament, जुन्या करारात everywhere you will find altars of God. सगळीकडे तुम्हाला देवाची वेदी बांधलेली दिसेल. Physical altars of God. शारीरिकरित्या हातांनी दगडांनी बांधलेली वेदी. But on these altars there were no images. परंतु या वेद्यांवर त्यांनी कधी कुठला पुतळा किंवा कोरीव मूर्ती ठेवली नाही. Amen. आमेन. There were no images on the altar. आणि त्याच्यावरती त्यांनी कधी कुठला फोटो ठेवला नाही. But when the Canaanites saw this, पण कनानी लोकांनी जेव्हा हे पाहिलं that wherever Abraham goes and raises up his tent, he raises up an altar also. की जिथे कुठे अब्राहम जातो आणि आपला डेरा देतो किंवा तंबू बांधतो त्या जागी अब्राहम वेदी पण बांधतो हे कनानी लोकांनी पाहिलं. When they saw all these things, आणि त्यांनी जेव्हा हे सगळं पाहिलं they said, ते म्हणाले we should also raise up altars unto our God that we may be blessed, like Abraham. आपण पण आपल्या देवांसाठी वेदी बांधली पाहिजे म्हणजे आपल्याला पण या अब्राहमासारखे आशीर्वाद मिळतील. And from that day, त्या दिवसापासून ungodly people or people of other faith started raising up altars all over the place. आणि त्या दिवसापासून अभक्तिमान माणसं किंवा जगातली इतरची सगळी माणसं आहेत त्यांनी असल्या पद्धतीनं आपापल्या देवांसाठी वेद्या बांधायला सुरुवात केली. Do you understand? समजतं का? But पण there was this difference हा फरक पडला that they used to place images of their gods and goddesses on those altars. हे अविश्वासू किंवा अभक्तिमान लोक वेदी बांधल्यानंतर त्यावर आपल्या देवांचे फोटो किंवा मूर्त्या ठेवायला लागले. Secondly, दुसरी बाब, they used to raise up altars near big boulders or tree groves. मोठ्या मोठ्या झाडांपाशी किंवा खडकापाशी ते वेदी बांधू लागले. Thirdly, तिसरी बाब, they used to build their altars on a high hill. ते आपली वेदी उंच टेकडीवर किंवा डोंगरावर बांधायला लागले. That we want our altars to be better than Abraham's altar. की अब्रामाच्या वेदीपेक्षा आपली वेदी थोडी चांगली पाहिजे म्हणून ते डोंगरावर किंवा टेकडीवर बांधायला लागले. Till today, आजपर्यंत you find altars everywhere. तुम्हाला या असल्या वेद्या सगळीकडे दिसतात. Are you understanding? कळतं का? It has gone off track from the real altar that Abraham built. खरी वेदी जी अब्रामाने बांधलेली होती जिवंत देवासाठीची त्यापासनं त्यांनी हा रस्ता चुकवला. ते ऑफ ट्रॅक गेले आणि असल्या पद्धतीच्या वेद्या बांधायला And लागले. God said, परमेश्वर बोलला, those people who raise up altars with the images near the tree groves upon the hill, such altars should be pulled down. झाडा झुडपांजवळ खडकापाशी अशा पद्धतीच्या वेद्या ज्या कोणी बांधलेल्या आहेत की ज्यावर ते असं सगळं ठेवून त्यांना पुजतायत
त्या सगळ्या वेद्या खाली तोडून पाडल्या पाहिजेत. But पण all these physical manifestation हे सगळं शारीरिक प्रदर्शन किंवा प्रगटीकरण जे झालं, that man raised up on this earth, माणसानी जे या पृथ्वीवरती सगळे जे शारीरिक बाहेरून दाखवणारं प्रदर्शन जे केलं, that Abraham also raised up, की जे अब्रामानी पण वेदी बांधलेली होती. God had respect for the altar of Abraham and his like. फरक असा पडला की अब्रामाची वेदी आणि अब्रामाचं जीवन याला जिवंत देवानी मान आणि आदर दिला. Because कारण that is the place of consecration. ती जागा शुद्धीकरणाची आहे. When Abraham raises an altar, it's a heart consecration. अब्राम जेव्हा वेदी बांधतो ती हृदयाने केलेलं शुद्धीकरण आहे. Altar has nothing to do with God. बाकी त्या वेदीचा देवाशी काही संबंध नाही. Altar is God, everything to do with you and your commitment to God. तर वेदी जी आपण बांधतो ना, त्या वेदीचा सगळा संबंध तुझ्याशी आणि तू देवाशी किती करार केलाय, काय करार केलाय त्याच्याशी आहे. Let us not confuse altar with the cross of Christ. तर वेदी आणि ख्रिस्ताचा क्रॉस याच्यामध्ये तुम्ही गोंधळ करू नका. Altar speaks about your commitment to वेदी God. म्हणजे तू देवाशी केलेला करार, म्हणून तू वेदी बांधतो. Amen. Amen. And it is a physical manifestation of आणि ते- something spiritual happening in the atmosphere. काहीतरी आध्यात्मिक गोष्टी वातावरणामध्ये होत आहेत, त्याचं हे शारीरिक उघड प्रदर्शन आहे की तू जो केलेला करार आहे त्या करारापायी तू देवाला वेदी बांधतो, त्याचा संबंध तुझ्याशी आहे. Now, if you go to Tulsa, Oklahoma, जर तुम्ही तुलसा नावाच्या जागी गेला, ओक्लाहोमा US मध्ये, in the United States, US मध्ये, अमेरिकेमध्ये, the moment you enter that place, ज्या क्षणाला तुम्ही त्या जागी प्रवेश करता, you will find a big board, Oral Roberts Ministries. तिथे तुम्हाला एक मोठा बोर्ड दिसतो, ओरल रॉबर्ट्स मिनिस्ट्री. They have their headquarters, their main building there. त्यांची मुख्य इमारत आणि हेडक्वार्टर तिथे आहे Huge place. आणि मोठी जागा आहे Maybe in acres, in hundreds of acres. आणि कितीतरी शेकडो एकर मध्ये घेतलेली ती जमीन असेल. But when people go there, पण जेव्हा माणसं तिथे जातात, there is a touch of God. एक देवाचा स्पर्श त्या जागेत जाणवतो. That physical building ती जी शारीरिक इमारत, has been so honored by God त्या इमारतीचा इतका मान देवाने केला आहे that you sense the presence of God in that की place. तिथं पाय ठेवल्यानंतर आपल्याला जिवंत देवाचा सहवास जाणवायला लागतो की इथे देव आहे. It does not only speak about the presence of God, it speaks about one man who had a vision and a dream to Hallelujah. commit himself to God and raise up that building. आणि फक्त देवाचा सहवास तिथे लाभतो आणि त्याच्याविषयीच बोललं जातं असं नाही, तर एक माणूस ज्याने देवाशी करार केला, जो देवासाठी जगला, जो देवाच्या दृष्टांतामध्ये चालला, त्या माणसाद्वारे काय शारीरिक प्रदर्शन झालं ती गोष्ट आपल्याला तिथे पाहायला मिळते. Praise the Lord. You Hallelujah. sense a different atmosphere when you enter those places. आणि त्या जागी प्रवेश केला की एक वेगळंच वातावरण जाणवायला लागतं. If you go to Jesus Calls, आणि उदाहरणार्थ इंडियामध्ये जर आपण जीसस कॉल्सला गेलो, Karunya, कारुण्या, you can, कोयबतूर, that place is 500 acres of land. 500-700 एकरची ती मोठीच्या मोठी जमीन आहे. And you can witness a great, strong spiritual influence in the whole area. आणि कारुण्यामध्ये पाय ठेवला की तुम्ही काही म्हणा, तुम्हाला एक जिवंत देवाचा सहवास, एक अभिषेकाची जाणीव तिथं गेल्यानंतर होतेच. People go there. लोक तिथे जातात They pray near the altar. आणि लोक जाऊन तिथं वेदीपाशी प्रार्थना करतात. I was there मी तिथे होतो. maybe 91, 92, I don't know when was. 91 I think. 91. 1991 साली माझ्या मते, When I went for the power ministry, जेव्हा मी पॉवर मिनिस्ट्रीला तिथे गेलो, I went to that place where a watchman saw the Lord Jesus Christ. तर कारुण्यामध्ये एक जागा आहे की जिथे एका वॉचमननी प्रभू येशू ख्रिस्ताला पाहिलेलं. And the Lord said, I don't remember what the Lord said, but he saw the Lord and he was so shaken up and he went and told Brother Dinakaran the next morning. आणि वॉचमननी प्रभू येशू ख्रिस्ताला पाहिल्यानंतर त्याला येशूचं दर्शन झाल्यानंतर मला पूर्ण माहित नाही काय एक्झॅक्टली, पण त्यांनी जाऊन दुसऱ्या दिवशी डीजीएस अंकलला सांगितलं की मला येशू दिसला. Now, whether he had seen Jesus or angel, I still don't remember, but he saw. पण आता त्या वॉचमननी देवदूत पाहिला का येशू पाहिला मला ते नीट आठवत नाही, पण त्यांनी पाहिलं. But at that same place, त्या जागी, they have erected an altar. त्याच जागी त्यांनी काय केलं, एक वेदी बांधली. And people go there, kneel down and pray. लोक तिथं जातात, गुडघे टेकतात आणि प्रार्थना करतात. And I knelt down there आणि मी पण गुडघे टेकले. and I told the Lord, मी प्रभूला म्हणालो Master, की प्रभू, you manifested yourself in this place. That's what the watchman says. वॉचमननी असं सांगितलं की तू त्याला इथे दर्शन दिलंस. Master, प्रभू, manifest yourself to me also. तू स्वतःचं दर्शन मला पण दे. Touch my life here, Lord. माझ्या जीवनाला इथे स्पर्श कर. And something happened. काहीतरी झालं. It really happens if we take it seriously. गांभीर्यानं देवाच्या गोष्टी घेतल्या तर नक्कीच काहीतरी आपल्यात होतं. If you don't take things seriously, nothing will happen. गोष्टी गांभीर्यानं घेतल्या नाही तर काही होणार नाही. Because what is taking seriously? It is just faith. कारण की काय गांभीर्यानं घेणं आहे, विश्वास.
Amen. And विश्वास. and faith works wonders in your life. आणि विश्वास आपल्या जीवनामध्ये अद्भुत चमत्कार घडवतोच. So when you go in such places, तर अशा सगळ्या जागांना जेव्हा तुम्ही व्हिजिट करायला म्हणून जाता, there is a strong influence of तिथे power of God. देवाच्या सामर्थ्याचा फार मोठा प्रभाव आणि छाप असते. Amen. आमेन. Because these places कारण या ज्या जागा आहेत, have been shown by God. या जागा देवानी दाखवलेल्या आहेत. Amen. या देवाच्या दासांना, सेवकांना. God said, Abram, देव बोलला, अब्रामा, Bethel. बेथेल. This place should be called Bethel. या जागेला बेथेलच You म्हणायचं. should build up an altar आणि here. बेथेल मध्ये तू वेदी बांधायची. God leading him. आणि देव त्याला चालवत होता. In the same way, तसं this Dapodi church हे दापोडी चर्च is established by God. देवाने स्थिर स्थावर केलेलं He आहे. said, you have to have a place here. आणि देव बोललेला होता की तू इथे ही जमीन घेऊन बांधायचं. And my eyes shall be upon the people who attend here. आणि जी माणसं इथे येतात त्या माणसांवर माझे डोळे असतील. They shall be blessed. त्यांना आशीर्वाद They मिळेल, shall be healed. त्यांना आरोग्य They मिळेल, shall be त्यांना delivered. सुटका मिळेल. We used to have our meetings at All Saints School. नाहीतर खडकीमध्ये ऑलसेन्स नावाची शाळा माहितीये, त्या शाळेतल्या एका वर्गात आपली सभा चालायची. After we shifted here, आणि तिथून आपण इथे आल्यावर the first meeting I took was the Sunday meeting. पहिली सभा जी या जागेमध्ये मी घेतली, इथपर्यंतच तेव्हा स्लॅब झाली होती बहुतेक, आणि पहिली सभा रविवारची मी इथे घेतली. And that day, त्या दिवशी, that morning I prayed to God. त्या सकाळी मी देवाला प्रार्थना केली We are shifting to a new place. की देव बाप्पा, आता नवीन जागी चाललो. If this is your place, जर ही जागा खरोखर तुझ्याकडनं आलेली तुझी आहे, start it with a miracle. तर चमत्काराने सुरुवात कर. Start it with a miracle. चमत्काराने सुरुवात That कर I will know your eyes are upon this place. की मला समजावं तुझे डोळे या जागेकडे आहेत. We started the meeting. सभा घेतली, सुरू केली. Praise and worship was over. प्रेज अँड वर्शिप झाली. I preached. मी संदेश सांगितला. After that, त्याच्यानंतर I was just waiting for God's manifestation. मी अजूनही वाट पाहत होतो की देव कुठेतरी काहीतरी मला दाखवेल, But nothing happened. पण काही झालं नाही. After the meeting was over, मग सभा संपल्यावर I was standing here, right here in this place. इथे खाली उभा होतो इथे, And I was just talking with a few members. आणि थोडे लोक होते, त्या लोकांशी बोलत होतो. One lady came to me, एक स्त्री माझ्याकडे आली completely stone deaf. आणि पूर्ण बहिरी, अजिबात तिला ऐकू येत नाही. From childhood, she was deaf. बालपणापासून बहिरी होती. I just laid my hands on her. माझ्याकडे प्रार्थनेला आली, माझे दोन्ही हात मी तिच्या कानावर ठेवले. I said, Here in Jesus' म्हटले, name. येशूच्या नावामध्ये तुला ऐकू येऊ दे. Miracle happened. चमत्कार घडला She started jumping in this place. आणि याच जागी इथे ती उडी मारायला लागली. She said, I can hear. आणि ती म्हटली, मला ऐकायला येऊ लागलं. The Lord said, प्रभू बोलला, I confirmed it. मी तुला करून दाखवलं. I confirmed it. तू मला मागितलं ना, मी तुला करून This दाखवलं. is Bethel for you. हे तुझं बेथेल आहे. Praise God. हालेलुया. This is our Bethel. हे आपलं बेथेल. तुझं काय? हे आपलं बेथेल आहे. This is our Bethel. जेवढं तुझं तेवढं माझं पण आहे. आपलं सगळ्यांचं हे बेथेल आहे. Every time we come here, दरवेळेला जेव्हा आपण इथे येतो, there is a moving of the Spirit of God. देवाच्या पवित्र आत्म्याची हालचाल आपल्याला इथे जाणवते ना. See, there is an individual anointing, but there is a corporate anointing as well. एक व्यक्तिगत अभिषेक असतो, परंतु एक सगळ्यांनी एकत्रित आल्यानंतरचा पण अभिषेक असतो. Amen. आमेन. You know, there are difference of places जागा in the spirit realm, आध्यात्मिक जगतामध्ये जागांमध्ये बदल आहे. like in the natural. जसं नैसर्गिकात People say, लोक म्हणतात Lonavala is a good place. लोणावळा चांगली जागा आहे. See, we are moved by the spiritual realm. आपण आध्यात्मिक जगात आणि स्तरामध्ये वावरणारी माणसं आहोत. You travel from there, तुम्ही तिथून प्रवास करा, cross all Pimpri, everything, all the काय places. काय मध्ये येतं ते सगळं पार करा. पिंपरी, come to चिंचवड, दापोडी. आणि दापोडीला या. There is a different release of the spirit. दापोडीला आलं की एक असं वेगळं मोकळं झाल्यासारखं वाटतं You feel free. आणि मोकळं वाटतं. जसं ती बहीण काल म्हणाली ना की मला असं झालं तर मी कधी जाऊ एकदाची संध्याकाळी सभेला. See, elsewhere you will feel a heavy spirit. बाकी इतरत्र जागी तुम्हाला गेल्यानंतर लगेच जाणवतं की ते जड जड वाटतंय. Yes, there are many altars. अनेक वेद्या आहेत, Many altars. अनेक वेद्या आहेत. And if the altars are not of God, आणि त्या अनेक वेद्या जर देवाच्या, जिवंत देवाच्या नसतील, you will sense a heavy spirit. तर त्या जागेमध्ये गेल्यानंतर एक जडपणा लगेच जाणवतो. Heavy spirit. जडपणा आम्हाला तर लगेचच जाणवतो. Yes, those people who are in the spiritual realm, they will immediately know. जी Others माणसं- who are in the natural, they will say, "Hey, चांगलं हिरवीगार आहे, चांगलं हालेलुया. चांगलं वाटतं." लोटासारखं आपण थंड हिरवं पाणी घेऊया. पिणं. आध्यात्मिक स्तरामध्ये राहणाऱ्या माणसांना लगेच समजतं की इथे एक जडपणा जाणवत आहे. Like- पण जे नैसर्गिक स्तरावरती राहतात त्यांना ते जाणवत नाही. In some places you go, travel to America, you feel very heavy. जसं अमेरिकेला गेल्यानंतर जड वाटतं. But some places you go, it's काही very heavy. काही जागांमध्ये गेल्यानंतर. But if you ask our people who go there, they say, काय हवामान, काय पण एकदम-" इतर माणसांना विचारलं तर ते म्हणतात, वाह काय सुंदर जागा आहे, काय See- हवा आहे, काय शुद्ध हवा आहे. As it is in the natural, so it is also in the spiritual. जसं नैसर्गिक जगतामध्ये आहे ना, तसं आध्यात्मिक जगतामध्ये पण एखाद्या जागेत गेल्यानंतर कसं वाटतं, शुद्ध अशुद्ध जड हलकं हे असतं.
असतं. असतं. You go to some homes, तुम्ही कुठल्या काही लोकांच्या घरी जा, you don't feel like leaving that house. त्या घरातनं बाहेर जावंसं वाटत नाही. There are other homes you go, बाकी काही लोकांच्या घरी जा, तुम्हाला वाटलं कधी आता हॉस्पिटलला मला पाठवायला लागेल. हो ना, Because such a heavy sense of the evil forces are there. कारण ही सगळी दुरात्म्यांची इतकी शक्ती आणि इतका तो जड सगळा सैतानी प्रभाव त्या घरांमध्ये जाणवतो. Yes. When we were small, जेव्हा आम्ही लहान होतो, we had many altars at home, अनेक वेद्या होत्या आमच्या घरात, but not any altar of the living God. पण एकही वेदी त्यातली जिवंत देवाची नव्हती. Amen. आमेन. Many photos, many statues, many things. बरेच फोटो आणि बऱ्याच मूर्त्या आणि बरंच काही. But see, we had such a heavy sense there. किती जडपणा होता Never जीवनामध्ये, came up in घरामध्ये. life. कधी आयुष्यात वर आलो नाही. 4 sons. 4 मुलं माझ्या My mother आईला. had 4 sons. माझ्या आईला आम्ही 4 मुलं, Everybody said, 4 मुलगे, सगळे म्हणाले काय रौनक आहे तुमचं. म्हणजे 4 मुलं आहेत तुम्हाला. 4 मुलगे झाले म्हणजे वा. तर सगळी 4 मुलं आणि सगळं असून आम्ही शापित होतो. शापित जेवण नाही काय नाही. खायला नाही, 4 प्यायला मुलं नाही, पण राहायला जेवायला नाही, घालायला नाही, काय नाही. People used to say, लोक म्हणायचे 4 मुलं असून 4 तुम्हाला जेवण नाही. 4 मुलगे असून घरात खायला नाही. Because curse, काय शाप आहे, curse. शाप आहे. No altar of God. देवाची, जिवंत देवाची वेदी नाहीये. Every other altar, but बाकी no सगळ्या altar. वेदी आहेत, पण जिवंत देवाची वेदी नाहीये. Every other synagogue, but not Bethel. बाकी सगळी सभास्थान आहेत, पण बेथेल नाहीये. Everything called as the church of God, but not the real church of God. सगळ्याला देवाचं चर्च हे नाव आहे, पण जिवंत देवाचं खरं चर्च नाहीये. Amen. तसं आज खूप जागी होत आहे. There is a spiritual power released in such places. आध्यात्मिक सामर्थ्य बर का, जिथं कुठं देवाचं खरं बेथेल असेल ना, तिथं आध्यात्मिक सामर्थ्य तुम्हाला मोकळं झालेलं जाणवतं. Something good keeps hovering over you. आणि काहीतरी चांगलं तुम्हाला तुमच्या डोक्यावर असलेलं जाणवतं. But if you leave that place पण ती जागा जर तुम्ही सोडली and go elsewhere, आणि इतर कुठे गेला, you have a droopy spirit. तर मग आत्मा एकदम उदास होतो. Amen. Amen. Little bit you travel away from that place. थोडं त्या जागेपासून तुम्ही लांब जा, You sense a pulling. तुम्हाला थोडंसं खेचल्यासारखं होतं. Some of our daughters in our church, आपल्या काही मुली आपल्या चर्च मधल्या, when they get married आपल्या चर्च मधल्या काही आपल्या मुलींचं लग्न होतं and they go elsewhere, आणि लग्न करून दुसऱ्या जागी जातात. you will most of them find them here coming in the church. अरे कसं काय तू राहिलं तिकडे सुट्टीवर आले लांब जास्तीत जास्त मुली राहायला तिकडे गेलेल्या आहेत, लग्न तिकडे झालेलं आहे, पण इथे सापडतात का नाही, सुट्टीवर इकडे आलेली आहे. But actually it is Sutti night church. हो, They feel the pull. त्यांना ते ओढ लागते, ओढ. They come and tell me we feel dry, आणि pastor. मला येऊन सांगतात त्या मुली की पास्टर सगळं चांगलं झालं, पण एकदम प्रभूमध्ये वाळल्यासारखं झालंय. नवरा चांगला हो हँडसम ना. आहे दिसायला, गारा डोळा Wow, सगळं आहे, पण hallelujah. काय आहे एकदम सुख वाटतं तिथं. See? कारण बेथेल नाही, पास्टर पीटर सारखे पास्टर नाही, सिस्टर सारखी सिस्टर नाही. There is a release of the spiritual forces. इथे आध्यात्मिक सामर्थ्य मोकळं झालंय. See, we are not fighting flesh and blood, आपण इथे कुठल्या रक्त मांसा विरुद्ध लढत नाही, but against principalities, powers, rulers in the spiritual realm. तर सत्ता, अधिकार, सैतानी सामर्थ्य यांच्या विरुद्ध आपण अंतरामध्ये ही लढाई चाललेली आहे. Amen. हालेलुया. You know, some good meaning people tell, काही चांगली माणसं म्हणतात, Jesus said, I'm building my church, येशू म्हटला मी माझं चर्च बांधत and आहे the gates of hell shall not prevail against it. आणि नरकाचं द्वार त्या विरुद्ध टिकणार नाही. So Jesus is building a spiritual church. तर येशू ख्रिस्त आध्यात्मिक चर्च बांधत आहे. Yes, Jesus is building a spiritual church, हो, येशू आध्यात्मिक चर्च बांधत आहे, but he still has to start it with the local. पण ते आध्यात्मिक चर्च बांधताना ब्रदर कुठली तरी गावातली लोकल जागा शोधायला लागेल. Amen. Because we are not just spiritual beings, we are still in our body. का आपण आध्यात्मिकच आहोत का, फक्त आपण शरीरात आहोत ना. See, if we are living in a physical body जर आपण शरीरामध्ये राहतोय and God has not done away with the physical body, how will he do away with the physical church? आणि देवाने जर अजूनपर्यंत या शारीरिक शरीरांना पूर्ण ठार मारून असं काही केलेलं नाहीये, तर या सगळ्या शारीरिक जागांना, लोकल चर्चेसना कसं तो निर्माण नाही करणार. हे जेवढं खरंय तेवढं हे पण खरंय. Yes. Paul didn't do away with the local churches. पॉलनी स्थानिक मंडळी विरुद्ध कधीच आवाज केला नाही. He didn't say, oh, Jesus made that statement, so it is a spiritual statement that he is building a spiritual church. Let us do away with all the local churches. पॉल कधीच असं म्हटला नाही की येशू म्हटलाय की तो आध्यात्मिक चर्च बांधत आहे, तर आता सगळं हवेतच, आता आपण चर्चची इमारत किंवा चर्च वगैरे काय बांधायचं नाही, भरायचं नाही, कोणी चर्चला यायचं नाही, सगळं हवेमध्ये. इट्स ऑल आध्यात्मिक अँड स्पिरिच्युअल. You know, I know of a so-called preacher, he used to
attend our church. एक उपदेशक नामधारी आपल्या चर्चला यायचे, मी त्यांना ओळखतो. But now he doesn't believe in the local church. आता मात्र होता होता कसं झालं, त्यांचा लोकल चर्चवर विश्वासच नाहीये, He is only in Shechem. फक्त शखेम मध्येच आहे. And he is wanting to jump out of Bethel and go straight to Hebron. हा, फक्त शखेम मध्येच त्यांनी आता मुक्काम केलाय. बेथेल त्यांना नको आहे, ते बेथेल टाळतायत आणि बेथेल टाळून आता ते हेब्रोनला जायचं म्हणतात. He's going all over the places, आणि सगळीकडे ठिकठिकाणी जाणार, doing some work of God. काहीतरी कुठेतरी ह्यांनी बोलवलं प्रीच, त्यांनी बोलवलं प्रीच, But it is affecting his children. पण त्यांच्या मुलांवर त्याचा परिणाम होतो. The children are also following the father's footsteps. आणि त्यांची मुलं पण वडिलांच्या पावलावर पाऊल टाकून चालतायत, की कधी इथे कधी तिथे, So they don't go to any church कधी now. कुठल्या चर्चला असे फिक्स्ड वगैरे जातच नाही. Now it's affected even the small fellows, the grandchildren. तर आता त्यांच्या घरातल्या नातवंडांवर त्याचा परिणाम होत आहे. They don't know the Bible त्यांना बायबल माहित because नाही, no Sunday school. संडे स्कूल नाही, लोकल चर्च नाही. How it is affecting? पहा ना तुम्ही कसं एखाद्या माणसाच्या पिढीवर त्याचा परिणाम होतो. One man doesn't understand certain scriptures and it reflects on all the grandchildren एक as well. माणूस, एखादा माणूस किंवा एक माणूस शास्त्र वचनांना समजून घेत नाही आणि होता होता मग त्याच्या पूर्ण पिढीवर त्याचा परिणाम होतो, त्याच्या मुलांवर, त्याच्या नातवंडांवर. See, can you see what will happen years later to those small children? मग अनेक वर्ष गेल्यानंतर त्या लहान मुलांचं पुढे जाऊन काय होईल? They will not know Jesus. त्यांना तर येशू माहितीच नाही. And then when at the age of 15 and 16 you try to drill them in with Jesus, they will say we don't want to listen. त्यांना येशू माहित पडणारच नाही. आणि 15-16 वर्षाची ती मुलं व्हायला लागली आणि वयात यायला लागली आणि मग तुम्ही त्यांच्यामध्ये येशू अगदी घालायचा प्रयत्न केला तर ते कशाला ऐकतील? ते Will it कधीच work? ऐकणार नाही. It will not work. ते होणारच नाही. Amen. ते म्हणतील नाही म्हणजे नाही, आम्हाला चर्च वगैरे नकोच आहे. Amen. And, Amen. and those people who believe this concept, आणि ज्या माणसांचा, ज्या बिलीव्हर माणसांचा या असल्या सगळ्या कन्सेप्टवर ठाम विश्वास आहे, they should only read the 4 gospels. They should not read the letters of Paul. त्यांनी केवळ येशू ख्रिस्ताची 4 शुभवर्तमानं वाचायची, त्यांनी पॉलची पत्र वाचू नयेत. As simple as that. Because Paul is addressing to all the churches. एवढं साधं सरळ सोपं गणित आहे, कारण की पॉल सगळ्या चर्चशी बोलतोय. They should not read the book of Revelation, the 1st chapter, 2nd chapter, because it is all speaking to the 7 physical churches that existed in those times. असल्या सगळ्यांनी प्रगटीकरण सुद्धा वाचू नये, कारण की प्रगटीकरणामध्ये 7 मंडळांशी 7 चर्चशी बोललं गेलेलं आहे आणि त्या शारीरिक मंडळा लोकल चर्चेत अस्तित्वात असलेले चर्च होते ते सगळे. तर असल्यांनी जे सगळं युनिव्हर्सलच आहे त्यांनी हे वाचूच नये. When Paul writes to the Corinth church, पॉल जेव्हा करिंथ मधल्या चर्चला लिहितो, was it only a spiritual body? ते काय फक्त आध्यात्मिक अदृश्य शरीर होतं का? If it was only the spiritual body, then the physical bodies wouldn't have been in the church. ते नुसतं जर आध्यात्मिक अदृश्य शरीर असतं तर माणसं शरीर घेऊन त्या चर्चला कशाला आली असती? Without the gathering of the physical bodies, there is no spiritual message. सगळी शरीर असलेली माणसं चर्च मध्ये एकत्र आल्याशिवाय प्रभूची वाणी बोलली जात नाही. Praise the Lord. Because your spirit does not need to change. It is your soul and your body that needs to be affected by the word of God. कारण तुमच्या आत्म्याला बदलायची गरज नाहीये, तर तुमच्या जीवाला आणि तुमच्या शरीराला देवाचं वचन ऐकून बदलायची गरज आहे. Praise the Lord. हालेलुया. It's not that the spirit is already born again. It's already seated in heavenly places with Christ Jesus. आत्म्याला काही बदलायची गरज नाही. आत्म्याचा नवीन जन्म झालेला आहे. आत्मा येशू ख्रिस्ताबरोबर स्वर्गीय स्थानामध्ये बसलेला आहे. मग बदलायचं कुणाला आहे? या अंगाला आणि या अंगातल्या जीवाला. Amen. Amen. And moreover, haven't people been changed coming to the church? आणि त्याहूनही जास्त मला तुम्ही सांगा, चर्चला येऊन किंवा चर्चला आल्यामुळे लोकांना आशीर्वाद मिळालेत की नाही? Surely they have been blessed. नक्कीच लोकांना आशीर्वाद मिळालेले आहेत. Wherever there is a gathering of believers, जिथे कुठे विश्वासू माणसांचा जमाव असतो, it's not only the people are blessed, even those who pass the road are blessed. तिथे फक्त तिथे आलेल्या लोकांना आशीर्वाद मिळतो एवढंच नाही, तर आलेल्या लोकांना आशीर्वाद मिळतो आणि त्या रस्त्यानं जाणाऱ्या लोकांनाही आशीर्वाद मिळतो. Everyone is blessed. सगळे आशीर्वादित, The whole land is blessed. संपूर्ण शहर आशीर्वादित होतं. Some pastors who walk by are blessed because they say, I can also do this. काही पास्टर्स जे इथून चालत जातात आणि गर्दी बघतात त्यांनाही आशीर्वाद मिळतो, कारण ते म्हणतात की अरे जर हे लोक करू शकतात तर मी करू They शकतो. are full of faith, full of joy, full of hope, मग ते विश्वासाने भरून जातात, आशेनं भरून जातात, and they work more powerfully. मग अजून सामर्थ्यवान रीतीनं ते प्रभूचं कार्य करतात. Abraham raised up an altar in Bethel. अब्रामाने बेथेलमध्ये वेदी उभी केली. I know there are a lot of things that happen in the name of the house of the Lord. मला माहितीये परमेश्वराच्या प्रभूच्या घराच्या नावामध्ये अनेक गोष्टी होतात. We know there are many
dead churches also that are raised up in the form of religion that आपल्याला माहितीये is called, धर्माच्या yes, that is called after Jesus. आपल्याला माहितीये धर्माच्या नावाखाली येशूद्वारे संबोधलेली अनेक मेलेले चर्च किंवा मेलेल्या मंडळ्या सुद्धा बांधल्या गेलेल्या आहेत Where Jesus is nowhere around. की जिथं येशू कुठेच नाहीये. Every church has to be built on Jesus, who is not only the cornerstone but also the foundation. प्रत्येक चर्च येशूवर बांधलं गेलं पाहिजे की जो केवळ पाया नाही तर त्या पायाची कोनशिला पण आहे. We are not raising up dead stones here. We are raising up living stones here. इथं मेलेले धोंडे आपण उभे नाही करत आहे, इथे जिवंत धोंडे आपण एकावर एक रचतोय. Amen. Amen. Yes, there are many other churches that are living churches. आहेत अनेक चर्चेस असे आहेत की जे जिवंत आहेत It's more evangelical churches आणि जास्त प्रमाणामध्ये सुवार्ता सांगणारे where चर्च Jesus is given the right place. की जिथे येशूला योग्य स्थान दिलं There is जात a revelation of Jesus. जिथे येशूचं प्रगटीकरण दिलं जात आहे And the people are blessed. आणि लोकांना तिथं जाऊन आशीर्वाद मिळत आहेत. Where there is a revelation of Jesus, the people will be blessed. आणि ज्या ठिकाणी येशूचं प्रगटीकरण दिलं जातं त्या जागी लोकांना जाऊन आशीर्वाद मिळणारच. Praise God. Hallelujah. So we see तर आपण पाहतो how important is Shechem, but also how important next is Bethel. शखेम किती महत्वाचा आहे तर शखेम नंतर पुढचं बेथेल किती महत्वाचं आहे. Amen. Amen. Because Abraham raised his altar not only in Shechem but Bethel also. कारण की अब्रामाने फक्त शखेम मध्ये वेदी बांधली नव्हे तर शखेम मध्ये वेदी बांधून अब्रामाने बेथेल मध्ये पण वेदी बांधली. Some may say काही माणसं म्हणतील Abraham is a man of faith. अब्राम विश्वासाचा माणूस आहे. So why did he have to raise up a physical altar? मग कशाला त्यांनी अशा पद्धतीनं हातांनी वेद्या बांधायला हव्या. The answer lies in the same question then. त्याच प्रश्नामध्ये त्याचं उत्तर आहे. Amen. Amen. Though he was a man of faith, जरी तो विश्वासाचा माणूस होता he raised up a physical altar. तरी त्याने हाताने वेदी बांधली. Because कारण faith is a substance of things hoped for, the evidence not seen. ज्या गोष्टींसाठी आशा ठेवलेली आहे त्या गोष्टींसाठीचा हा विश्वास आहे की ज्याचं फळ त्यांनी अजून पाहिलेलं नाही. If you believe, जर तुम्ही विश्वास ठेवला you shall confess and you shall even visualize, you shall dream also. तर तुम्ही कबूल कराल आणि त्याचे दृष्टांत बाळगू लागाल, त्याची स्वप्न तुम्ही पाहू लागाल. Faith leads you to visualize, faith leads you to imagine things. विश्वास तुम्हाला त्या कल्पनेकडे आणि त्या दृष्टांतांकडे घेऊन जातो. Same happened with me. तसं माझंही तसंच झालंय. When I had faith, जेव्हा माझ्याकडे विश्वास होता I entered into visualizing. मी काय केलं, मी दृष्टांत बघायला लागलो, I started seeing. मी पाहू लागलो. God opened my eyes, देवाने माझे डोळे उघडले, showed me the church. देवाने मला चर्च दाखवलं, I had the drawing of it. माझ्याकडे त्याचं चित्र मी तयार केलं. Amen. आमेन. And I carried it for many years आणि अनेक वर्ष माझ्या खिशामध्ये मी ते ठेवलं. till the church was finally constructed. म्हणजे चर्चची जमीन मिळाली, चर्च संपूर्ण बांधून झालं तोपर्यंत तो कागद मी माझ्या खिशात ठेवला होता. Yeah, I used to show my members that time. आणि त्या काळामध्ये आपल्या सगळ्या मेंबर्सना सभासदांना मी दाखवायचो. Amen. Amen. Because I was a daydreamer. Today also I am a daydreamer. कारण मी दिवसाही दृष्टांत बघायचो, आजही मी दिवसा दृष्टांत पाहतो, मी द्रष्टा आहे. Praise God. Amen. People are night dreamers, but you need to be daydreamers. The Lok believers rat- should be daydreamers. लोक रात्री दृष्टांत पाहतात पण आपण दिवसाही दृष्टांत पाहिले पाहिजेत. Amen. Amen. Whatever you do, you should start dreaming. जे काही तुम्ही करणार आहात त्याचं स्वप्न पहा. Amen. Amen. स्वप्न रंगवा. स्वप्न रंगवा. बनवायचं आपलं काम आहे. स्वप्न रंगवा. Amen. Amen. Start painting. स्वप्न रंगवा. Start painting. स्वप्न रंगवा. Amen. Amen. That altar was a vision for Abraham. ती वेदी म्हणजे अब्रामासाठी दृष्टांत होता. What was the final vision? आणि शेवटचा त्याचा फायनल दृष्टांत काय होता? That the church will come, temple will come in this place. की चर्च या जागी उभं राहील, मंदिर इथे उभं राहील. Finally, the temple stood there. आणि शेवटी मंदिर तिथे उभं राहिलं. It stood there. मंदिर तिथे उभं राहिलं. You call it Solomon's temple, you call it Herod's temple. It stands there even today as a new testimony. तुम्ही त्याला शल्मोनाचं मंदिर म्हणा, हेरोदाचं मंदिर म्हणा, नाव काही द्या, पण आजही एक शांत साक्ष म्हणून त्या जागी मंदिर उभं आहे. Praise the Lord. Amen. Because God told Abraham also, in this place you are building my church. कारण परमेश्वराने अब्रामाला देखील सांगितलं की या जागी तू माझं चर्च बांधणार आहेस. Amen. Amen. Canaan is the place, Bethel is the place. कनान ती जागा आहे, बेथेल ती जागा आहे. So spiritual monuments तर आध्यात्मिक इमारती that are physically expressed have a powerful impact. की ज्यामध्ये शारीरिक प्रदर्शन केलं जातं त्याचा प्रभाव तिथल्या लोकांवर, तिथल्या परिसरावर फार मोठा पडतो. And it carries a powerful anointing. आणि त्याच्या मागे फार मोठा अभिषेक असतो. And it touches everyone who come across that place. आणि त्या जागेकडे जो प्रत्येक जण येतो त्या प्रत्येकावर त्याची छाप पडते. Praise the Lord. Amen. People enter in this place, they are touched. लोक या जागेत प्रवेश करतात, त्यांना स्पर्श होतो. Why do people who come on Saturday, some of them, they say, the devil didn't allow me to enter the gate. काही माणसं जी शनिवारी आपल्या सभेला येत असतात त्यातल्या काही माणसांना आपण असं म्हणताना ऐकतो की मी इथे आलो
पण सैतानाने मला इथे गेटच्या आतमध्ये येऊ नाही दिलं. Yesterday also that lady testified. काल पण एका बाईनी साक्ष दिली The devil did not want me to come की here. सैतानाची इच्छाच नव्हती की मी इथे यावं. He said, don't go. आणि सैतान मला म्हणाला की तिथं जाऊ नको. Go back home. तू Go परत back घरी जा. home. तू परत घरी जा. What is it? हे काय आहे? Are we just taking it in letter form? आपण फक्त अक्षरच घेतोय. No, it is a reality. राजा हे सत्य आहे. The devil knows सैतानाला माहिती the आहे force and the power that this atmosphere carries in this place. की किती या जागेमध्ये सामर्थ्य आणि शक्ती आहे. There were people who told me, काही माणसांनी मला सांगितलंय the devil told us, की सैतान आम्हाला म्हणाला you go to any other place except Dapodi. तुम्ही सगळीकडे जा पुण्यात पण दापोडीच्या चर्चला जाऊ नका. Don't go to Vineyard Workers Church. दापोडीच्या विन्याड वर्कर्स चर्चला जाऊ नका, बाकी तुम्ही सगळीकडे जा असंही माणसं मला म्हटली. What is it? हे काय The devil knows सैतानाला माहितीये that there is power in Bethel. की बेथेल मध्ये सामर्थ्य आहे. काल तुम्ही पाहिलं किती सैतानग्रस्त स्टेजवर आले होते. ऑलमोस्ट होल स्टेज वॉज फुल विथ Yes. डीमन पॉसेस्ड पीपल. Such a heavy atmosphere was here in this place. आणि काल या वेदीवरती इतके सगळे ते सैतानग्रस्त जमलेले, अख्खं स्टेज भरलेले, इतकं जड वातावरण. Saturday I pray the most. शनिवारी मी सगळ्यात जास्त प्रार्थना करतो. Not Sunday and Monday. रविवार सोमवार मला सभा घ्यायला काही वाटत नाही. Not that I don't pray. असं काही नाही की मी But the प्रार्थना न most करता prayer येतो. I make on Saturday. पण जास्त प्रार्थना आणि ब्रेक थ्रू मला शनिवारी पाहिजे असतो. I'm drained out completely बाय on द टाइम Saturday. वी रीच होम आम्ही दोघही गळून गेलेले असतो शनिवारी. Amen. आमेन. Sometimes we feel, कधी कधी आम्हाला वाटतं why do most of the old churches and old buildings and big cathedrals don't seem to have the same impact? कधी कधी आपल्याला वाटतं की काही ज्या जुन्या मंडळ्या किंवा जुने चर्चेस आणि त्यांच्या इमारती आपण पाहतो त्यांना बघून आपल्याला वाटायला लागतं की इथं आपल्याला का तसं सामर्थ्य दिसत नाही. Because we need to know का आपल्याला कळलं पाहिजे with what kind of motive went about to build and raise that cathedral or church. ते चर्च किंवा त्या चर्चची ती इमारत उभी करताना तिथली जी कोणी माणसं होती त्या माणसांनी काय हेतूने ते बांधलेलं आहे. Whether it was done out of man's glory, त्यांना काय हवं होतं? त्यांना माणसाचा गौरव हवा होता. whether it was done just because they had lots of money, त्यांच्याकडे खूप पैसा होता म्हणून ते म्हटले की चल मिनिस्ट्री करेंगे, चर्च बांध आणि तू पास्टर हो. did they do it without God's vision, God's आणि dream, देवाच्या दृष्टांताशिवाय त्यांनी केलेलं आहे का? or God's leading? का देवाच्या मार्गदर्शनाशिवाय त्यांनी केलेलं आहे का? Or was it an expression of faith? का विश्वासाचं ते एक प्रकटीकरण आहे? When something is done with the leading of the Holy Spirit, एखादी गोष्ट जेव्हा पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाखाली केली जाते with an expression of faith, आणि विश्वासाचं प्रदर्शन त्यात असतं, it surely will carry an anointing. नक्की त्यावरती अभिषेक असेल. Amen. Amen. It surely will carry God's backing. आणि नक्की त्यामागे जिवंत देवाचा पाठिंबा असेल. But these days, anybody just turns up and just because he has money, he wants to raise up some पण church. अलीकडे आध्यात्मिक जगतामध्ये ही फॅशनच झालेली आहे. एखाद्याकडे पैसा जास्त झाला की मी जमीन घेणार, मी तिथे चर्च बांधणार आणि आम्ही तिथे मिनिस्ट्री करणार. That way, then all those richest businessmen on this earth, God can lead them and they can build churches for you. अरे अशा पद्धतीनं जगातल्या सगळ्या व्यावसायिक लोकांना देवबाप मार्गदर्शन करेल तर ते तुमच्यासाठी चर्च बांधतील. I mean, what is the use? पण ते बांधून त्याचा फायदा काय? What is the use? त्याचा फायदा काय आहे? Unless God is in it. जोवर देव त्यामध्ये नाही त्याला काय अर्थ आहे का? See, for some people, it's so easy to build a church. काही माणसांना चर्च बांधणं इतकं सोपं वाटतं. They have money, they have power, they have manpower, they have everything. का सोपं वाटतं? कारण इमारतच बांधायची आहे ना, पैसा आहे, माणसं आहेत, लेबर आहे, सगळं आहे, बांधा. Hey, some people say, I want to make my son, my daughter this. काही लोक म्हणतात ना, मला माझ्या मुलाला आणि माझ्या मुलीला पास्टरच करायचं. No, you cannot do it. अरे तुझ्या हातात आहे का? तू नाही कुणाला पास्टर करू शकत. Are you understanding? कळतं का? If you put it in the natural, I will say, I want my daughter to become the Prime Minister of India. You cannot नैसर्गिक make it. स्तरामध्ये बोलायला गेलो तर मी पण म्हणेन की माझी मुलगी मला भारताची पंतप्रधान झालेली बघायची. See, some of the parents, they are forceful. काही आई बाप जरा बळजबरीच करतात. I want my son to be a doctor and my daughter to be a dentist. माझा मुलगा डॉक्टर आणि माझी मुलगी डेंटिस्टच झाली पाहिजे आणि मी दाखवणार. आणि मी करून दाखवीन. And finally they become something else. आणि शेवटी ती मुलं मोठी होऊन दुसरं काहीतरी होतात. काय झालं? आणि मग वडिलांना वाटायला लागतं की अरे असं कसं झालं. In the same way, तसं. in the spiritual, आध्यात्मिक स्तरात same thing is true. तसंच खरं आहे. It's a good desire, इच्छा चांगली आहे. but when we are talking about calling, it's quite another thing. अरे राजा पण पाचारणाविषयी बोलायला गेलं तर ते जगच वेगळं आहे. Amen. Amen. That world is a very different world. ते पाचारणाचं जग वेगळं आहे.
and it acts on a different level. आणि ते वेगळ्या स्तरावर कार्य करतं. असं उठसूट कोणाला पण पास्टर करायचं आणि चर्चा बांधायची का? But But you can do ministry, तुम्ही सेवा करू शकता. mercy ministry, helps ministry, तुम्ही पण- music ministry. तुम्ही परमेश्वराची सेवा करू शकता, परमेश्वराचं कार्य करू शकता. दयेची सेवा म्हणा, संगीताची सेवा म्हणा, In administration, you can work, do some work for God, ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये सेवा करू शकता, देवाचं काहीतरी कार्य हातात घेऊ शकता, become a cell leader. सेल लीडर होऊ शकता, संडे स्कूल मध्ये टीचर होऊ शकता, क्वायर मध्ये मेंबरशिप घेऊ शकता, You can become a divisional pastor, तुम्ही डिव्हिजनल पास्टर चर्च मध्ये होऊ शकता, working under some man of God who has got the vision of God. एखाद्या देवाच्या सेवकाच्या हाताखाली कार्य करू शकता की ज्या सेवकावर देवाचं पाचारण आणि दृष्टांत आहे. Are you understanding? But when you want to raise up an altar like Abram, पण अब्रामाप्रमाणे जर वेदी बांधायची असेल God has to lead you. तर देवाने तुला प्रगट होऊन चालवायला हवं. God said, I will give you this land. आणि देव बोलला मी तुला ही जागा देईन. Say, God said, देव बोलला I will give you this land of Canaan. मी तुला हा कनान देश देईन. Why should Abram immediately raise up a physical altar? का अब्रामाने तिथे लगेच हातांनी वेदी बांधली? He could have just visualized it. Okay, God said He will give it to me. Just let me visualize it. नुसतं त्यांनी दृष्टांतच रंगवायला हवा होता ना की देव मला म्हटलाय देणार आहे तर देव देईल. He wanted to have a physical expression of what God said. त्याला शारीरिक प्रदर्शन करून दाखवायचं होतं की देव मला म्हटलाय की इथं ही जागा मी तुला देत आहे तर मला इथं वेदी बांधून दाखवू दे. Amen. आमेन. And so he raised up an altar. Every time they made mistakes, God used to say, come on, go back to the place where you raised an altar. ज्या दरवेळेला त्यांच्याकडनं चुका व्हायच्या त्या दरवेळेला देव त्यांना म्हणायचा चला जिथे तुम्ही वेदी बांधली तिथे परत जा. Jacob, go back to Bethel, याकोबा बेथेलला परत जा. where you ran away from your brother Esau. जिथं तुझा भाऊ एसाव याला सोडून तू पळून गेलास. Your altar, तुझी वेदी you raised up. तू बांधलेली, Your commitment you made. तुझा करार जो तू Go back. माझ्याशी केलेला जा त्या जागी परत. He doesn't say go back to the cross of Christ. No, your altar, your commitment. ख्रिस्ताच्या क्रुसाकडे परत जा नाही म्हणत. जेव्हा केव्हा आपल्याकडनं चुका होतात देव आपल्याला म्हणतो ज्या जागी तू वेदी बांधून माझ्याशी करार केला होता त्या जागी परत जा. All these were physical manifestations. ही सगळी शारीरिक प्रदर्शन किंवा प्रगटीकरण आहे. Do you remember how God told Joshua? तुम्हाला आठवतं देव कसं यहोशुआशी बोलला Tell the leaders of your tribe की तुझ्या कुळाच्या लीडर्सना सांग to pick up 12 stones त्यांनी 12 गोटे उचलायचे. from the middle of Jordan त्यांनी यार्देन नदी मधनं मध्य भागातनं 12 गोटे उचलायचे and let them carry it out, आणि त्यांना ते घेऊन जायला सांग pile it up आणि ते त्यांना रचायला सांग. in the place where they will be camping that night. त्या रात्री जिथं ते छावणी देणार आहे डेरा देणार आहे तिथं त्यांना ते रचायला लाव. So the 12 tribes, तर 12 कुळ the leaders of the 12 tribes, त्या 12 कुळांचे 12 लीडर they've entered in the water of Jordan. ते यार्देन नदीच्या पाण्यात उतरले Each one picked up one stone, आणि प्रत्येकानं जाऊन एक एक गोटा हातात घेतला. big stones, मोठे मोठे धोंडे carried it out of Jordan. आणि यार्देनेतनं बाहेर काढले. Where their houses were, आणि जिथं जिथं त्यांची घरं होती the tent houses, म्हणजे डेरा जिथे इथे तंबू त्यांनी लावलेला they put all the 12 stones together, तिथं त्यांनी ती 12 दगड एकत्र रचली placed it that night. आणि त्या रात्री तिथं ठेवली. Why? का? That the children of Israel will continuously look at those की stones इस्रायली लोकांनी सतत त्या दगडांकडे पाहावं and remember how God divided the Jordan River for us. आणि लक्षात ठेवावं की देवाने आपल्यासाठी यार्देन नदी कशी विभक्त केली. It was a memorial stone. म्हणजे स्मरणाचं चिन्ह आणि स्मरणाचा दगड It होता. was a physical एक manifestation स्मारक होतं ते, एक स्मारक चिन्ह होतं ते, शारीरिक प्रदर्शन होतं ते. to remember what God did, what God can do, and what you need to do now. हे लक्षात ठेवायला की देवाने आपल्यासाठी काय काय केलं आणि आता मी देवासाठी काय केलं So पाहिजे. when the children asked, तर what मुला- are these stones? मुलाबाळांनी जेव्हा प्रश्न केला की दगड काय आहे, What do these stones mean? ह्या दगडांचा अर्थ काय, Then the parents would remind the children. आई वडील आपल्या मुलांना आठवण करून The देणार Jordan River stopped flowing यार्देन नदी वाहणं थांबली when the Ark of the Covenant crossed the water. जेव्हा कराराचा घोष त्या पाण्यातनं गेला. And we also walked in dry land. आणि आम्ही देखील आपण देखील त्या कोरड्या जमिनीवरनं चाललो. Prove करा, prove करा, prove करायचं हे बघा stone. साबित करा बघ दगड. दगड सगळं सारखंच असतं. हे दगड बघ किती वॉश झालेले जॉर्डन गोटे रिव्हरचं. गोटे गुळगुळीत झालेले पाण्यातले. गोटे स्टोन्स असं मिळत नाही बाहेर. गुळगुळीत गोटे पाण्यात असलेलेच असतात, बाहेर नाही मिळत. Are you understanding? कळतं का? त्यांना बघून तरी तू समजून घे. It was a memorial forever. सगळ्यांसाठी कायमचं ते एक स्मारक चिन्ह होतं. And Abram's altar was more than a memorial. आणि अब्रामाची वेदी तर स्मारक चिन्हापेक्षाही जास्त It होती. was a reminder एक आठवण होती that God had said it. की देव बोललेला आहे And I believe it. आणि माझा विश्वास आहे. Praise the Lord. हालेलुया.
Altars. One day we will speak on altars. I will tell you एके दिवशी- various meanings of what is the meaning of an altar. एके दिवशी वेद्यांवर मी विषय घेईन आणि वेदी वेगवेगळ्या वेद्या कशा बांधल्या जातात हे मी तुम्हाला सांगेन. Even after we die, आपण मेल्यानंतर सुद्धा the following generation that will attend this church, पुढे जाऊन येणारी जी पिढी या चर्चला येईल they will say, ते म्हणतील there was one man. that एक time. माणूस होता त्या काळात. God gave him that vision and that's why this church came up. देवाने त्याला दृष्टांत दिला आणि म्हणून हे चर्च इथे उभं राहिलं. They will say it. ते बोलतील It will stand as a memorial. आणि एक स्मारक चिन्ह म्हणून ही इमारत उभी राहील. Praise God. हालेलुया. Amen. आमेन. And it will grow. The church will grow. आणि चर्च वाढेल. Amen. आमेन. And that is the place where you worship God. That is the place you commit yourself to God. ती जागा की जिथं तुम्ही देवाची आराधना करता, आपलं जीवन देवाला समर्पित करता. So God said, Abram, तर ते म्हटलं अब्रामा this is the place. ही जागा He put a mark there. आणि तिथं खूण केली. Amen. आमेन. This is खूण the mark. केली की ही जागा, This is the place. ही जागा. Here will be the Christian community. आणि इथं ख्रिस्ती समाज एकत्र येणार. Amen. हालेलुया. See, God always, I told you in the beginning, God always had a desire to raise up an assembly for himself. मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की देवाची नेहमी इच्छा होती की आपल्या स्वतःच्या नामाखातर लोक एकत्रित व्हावेत, समाज एकत्रित व्हावा. And Abram could now walk up and down in that place आणि अब्राम आता त्या जागेमध्ये वर खाली चालू शकत and होता. put his footprint there. आणि अब्रामानं आपल्या पावलांच्या खुणा त्या जमिनीवर सोडल्या. In all the sand of the desert, he could just walk. त्या वाळवंटातल्या त्या वाळूमध्ये तो चालू शकत होता, सगळीकडे चालत होता तो. But still, तरी those footprints will be vanished. त्या पावलांच्या खुणा नाहीशा होतील. But पण the altar will not vanish. बांधलेली वेदी नाहीशी होणार. It will last longer and longer. बांधलेली वेदी खूप दिवस टिकेल. Because he can come back to that place even after years and you will find it. कारण त्या जागेकडे अनेक वर्षांनंतर परत आल्यावर सुद्धा ती वेदी आपल्याला तिथे सापडेल. It's an expression of faith. तर विश्वासाचं हे प्रदर्शन आहे. When Jacob came to Bethel, याकोब जेव्हा बेतेलला आला, what happened? काय झालं? He remembered. त्याला आठवलं God had told me. परमेश्वर माझ्याशी बोलला होता. What did God tell me? परमेश्वर मला काय म्हटला होता I will bring you back safely. की मी तुला सुरक्षित परत आणीन. I will not leave you until I have fulfilled every promise of mine to you. आणि मी दिलेलं प्रत्येक वचन जे मी तुला दिलंय ते जोवर पूर्ण होत नाही मी तुला सोडणार नाही. So every time he came to Bethel, आणि ज्या दरवेळेला तो बेथेलला आला he used to weep. तो रडायचा. He used to weep. रडायचा. This is the place I was like a beggar. हीच जागा मी इथं भिकाऱ्यासारखा बसायचो. I was a beggar. भिकारी होतो मी, I was a no man. कोणीच नव्हतो मी, शून्य होतो मी. Here God lifted me. इथं देवाने मला उचललं. Many of you can affirm to it. आणि तुमच्यातले अनेक माणसं अशी साक्ष देऊ शकतात I came with nothing in the church. की चर्च मध्ये ज्या दिवशी मी आलो मी शून्य होतो. My family was broken. माझा परिवार तुटलेला We were होता almost going into आणि divorce. जवळजवळ आम्ही घटस्फोट घेणार We होतो. were almost dying. जवळजवळ आम्ही मरत होतो. But when we came back, पण जेव्हा आम्ही आलो, when we came here, इथे आलो, we are blessed. आम्ही Our आशीर्वादित झालो. family life is saved, our आमचं marriage is saved, our relationship is saved. We are blessed, we are promoted, whatever. आमचं पारिवारिक जीवन, आमचं लग्न, विवाह, बढती हे सगळं सुरक्षित राहून आम्हाला मिळालं. Praise the Lord. आमेन, आमेन. And what joy it was. आणि काय आनंद होता. We didn't have to struggle. त्याला काही संघर्ष करायला लागला नाही. Today, the land of Canaan आज कनान देश is what? काय आहे? Israel. कनान इस्रायल आहे. Israel. इस्रायल आहे. That place where Abram walked, जिथे अब्राम चालला, where he raised up an altar. जेव्हा त्यांनी वेदी उभी केली, Today, it belongs to Israel. आज इस्रायलच्या मालकीचा तो Belonged to प्रदेश. Jacob, याकोबाच्या who मालकी, raised up a Bethel, त्या याकोबाने बेथेल तिथं उभं who केलं. anointed that stone. त्यानं त्या दगडाला अभिषिक्त केलं. God honored it. देवाने त्याचा मान केला. Temple was built. ते मंदिर बांधलं गेलं. People say, but temple doesn't exist today. लोक म्हणतील आज कुठे तिथे मंदिर आहे. It's not God's fault. अरे ती देवाची चूक नाही. They went away from God. ते सगळे मग मागाहून देवापासून जिवंत देवापासून लांब गेले. Disobedience will always break down everything. सगळ्या इस्रायली माणसांनी देवाविरुद्धच मग बंड केलं आणि आज्ञा मोडल्या की त्या मागे सगळं मोडतं. If they come back to Jesus, आज्ञा मोडल्या की सगळं मोडतं. जर ते येशूकडे परत आले Israel will stand strong. तर इस्रायल परत बळकट उभं राहील. God will once again raise them up, but very देव परत त्यांना उभं करेल. पण Amen. त्यांनी येशूकडे यायला हवं. Praise the Lord. Amen. God told Jacob, देव याकोबाला म्हणाला, I am the God of Bethel. मी बेथेलचा देव आहे. Read in Genesis 35:1. काढा तुम्ही उत्पत्ती 35:1. I am the God of Bethel, मी बेथेलचा देव. where you anointed the pillar and where you vowed unto me. See, उत्पत्ती 35वा अध्याय त्यातलं पहिलं वचन.
आणि देव याकोबाला म्हणाला, उठ बेतेला जाऊन तेथे राहा. आणि तू आपला भाऊ एसाव याच्या पुढून पळालास, हा. तेव्हा ज्या देवाने तुला दर्शन दिले त्याच्यासाठी तेथे वेदी बांध. वेदी बांध. वेदी बांध. तू विसरला. तू विसरला वेदी बांधायला. देवाला विसरला तू. तू देवाला विसरला. God told him, make an altar. देव त्याला म्हणाला इथं वेदी बांध. See? But he started making first, so God reminded him, you have to make it because you forgot. तू विसरला म्हणून देवाने त्याला आठवण करून दिली की तू विसरलेला आहेस, तू वेदी परत बांध. See, God honors the physical manifestation of faith. विश्वासाच्या शारीरिक प्रदर्शनाला देव मान देतो. Faith not only believes, faith acts. विश्वास नुसतं विश्वास नाही ठेवत, तर विश्वास कृती करतो. So every church in the entire world, तर अख्ख्या जगातलं प्रत्येक चर्च it is a physical manifestation of faith in the promises and the word of God. परमेश्वराच्या वचनावरील विश्वासाचं ते एक उघडं प्रदर्शन आहे. It is the leading of God that brought forth the church. देवाच्या मार्गदर्शनाखाली ते चर्च निर्माण झालंय. That's why Jesus said, I am building my church. आणि म्हणून येशू म्हटला, मी माझं चर्च उभं करत आहे. And people say, oh, he's only talking about believers. आणि लोक म्हणतात की तो फक्त बिलीवर माणसांविषयी तेव्हा बोलत No, होता. he's also speaking about the physical structure तो शारीरिक किंवा जी इमारत चर्च म्हणून उभी केली जाते त्याच्याविषयी सुद्धा बोलत होता. where believers come together की जिथे विश्वासू माणसं एकत्र and they येतील worship God. आणि देवाची आराधना एकत्र करतील. And any time a church comes up, आणि जेव्हा किंवा एखादं चर्च उभं राहतं, God says, देव म्हणतो, I am the God of Bethel. मी बेथेलचा देव आहे. He says, हालेलुया. say, I am the God of Dapodi. मी दापोडीचा देव आहे. त्या सिस्टर येतात ना सोलापूर वरनं, त्या नेहमी Yes. म्हणतात दापोडीचं चर्च Yes. आणि दापोडीचा देव. They say like that. त्या नेहमी म्हणतात, सोलापूरच्या एक सिस्टर आहेत, नेहमी साक्षीमध्ये असंच म्हणतात, दापोडीचा देव आणि दापोडीचं चर्च. People say, लोक म्हणतात, आम्ही विनियल वर्कर्स चर्चला जातो. आम्ही विनियल वर्कर्स चर्चला जातो. Some say they don't know exactly. आणि त्यांना अचूकरित्या बोलता येत नाही. Some say Vineyard Workers Church we are काही going. विनियार्ड वर्कर्स चर्चला जातो म्हणतात. Say, you know, when Jacob landed in that place, याकोब जेव्हा त्या जागी आला, what was it called? त्याला काय म्हटलं गेलं? Luz. लूज. What was it called? त्याला काय म्हटलं गेलं? Luz. लूज. Luz means लूज म्हणजे to turn aside. मागे फिरणं, Turn aside. बाजूला फिरणं. बाजूला फिरणं. म्हणजे काय? म्हणजे काय? सत्यापासून बाजूला फिरणं. सत्यापासनं बाजूला फिरणं. That is the meaning of luz. लूजचा अर्थ Turning aside from the truth. सत्यापासनं बाजूला फिरणं. Turning aside from God. सत्य कोण? देवापासनं बाजूला फिरणं It means a twisted person. म्हणजे एक पिरगळलेला माणूस आहे जणू. And this is what we see in the land of Luz. आणि लूज मध्ये हेच पाहायला मिळतं. And Jacob landed there, याकोब तिथे आला, ordinary person, साधा माणूस, himself in struggling. आणि स्वतः संघर्ष करून झटतोय. Who can expect Jacob to start a church there? कोण अपेक्षा बाळगेल की याकोब इथं चर्च सुरू करेल? He just raised up stones there. त्यानं तिथं दगड रचली, वेदी बांधली And he said, आणि म्हणाला, from today it will be called Bethel. आजपासून याला बेथेल म्हणतील. आता तुम्ही असं नाव चेंज करू शकता का? आता एखाद्या गावाचं नाव असं चेंज होतं का? Supposing this whole place is called, the whole thing is called Dapodi. याला या अख्ख्या परिसराला म्हणतात दापोडी. You cannot change it to Bethel. तुम्ही बेथेल म्हणू शकाल का याला? You said from today it will call Bethel. मी जरी किती डिक्लेअर केलं की आजपासून हे बेथेल आहे, तरी काय फायदा आहे? It will not be Bethel. बेथेल होणारच नाही. Corporation people will come and take me away. हो, कॉर्पोरेशनची माणसं येऊन मला घेऊन जातील. काय रे नाव चेंज करतो कुठं कसं काय? कोणाचं अथॉरिटी म्हणजे घेतो? परिसराची नावं अशी तुम्ही बदलून टाकता, तुम्ही कोण? Say, but finally पण शेवटी today आज it's called Bethel. शेवटी आज आपल्याला माहिती आहे हे बेथेलच आहे. That is called Bethel. Luz is called Bethel. लूजला बेथेलच म्हटलं. Finally it was called Bethel. शेवटी लूजला याकोबाने जे नाव दिलं बेथेल तेच Spiritual कायम आहे. name. आध्यात्मिक नाव. Natural name is Luz. नैसर्गिक नाव लूज, Spiritual name is Bethel. आध्यात्मिक नाव बेथेल. Believers when they come, विश्वासू माणसं जेव्हा एकत्र येतात, दापोडी चर्चला जाऊ. दापोडीला जाऊ. Spiritual name. आध्यात्मिक नाव. Natural name is Dapodi नैसर्गिक नाव आहे दापोडी, आध्यात्मिक नाव आहे बेथेल or Dapodi church. या दापोडी चर्च किंवा दापोडीचा देव. Genesis 28:19. 28:19. And he called the name of that place Bethel, but the name of that city was called Luz at the first. Did you see the place of the city and the name of the city and the name of the place is different now? उत्पत्ती 28:19. आणि त्याने त्या ठिकाणाचे नाव बेथेल
म्हणजे देवाचे घर असे ठेवले, पण पहिल्याने तिथल्या नगराचे नाव हा. लूज होते. म्हणजे ठिकाण आणि नगर यातला फरक बघा. Praise the Lord. ठिकाण झालं बेथेल, नगर होतं लूज. Amen. हालेलुया. Jacob changed that place name to Bethel. आणि याकोबाने त्या ठिकाणाचं नाव केलं बेथेल. See? Look at Jacob याकोब बघा lying down in Luz. लूज मध्ये पडलेला आहे And he saw the ladder आणि त्याने शिडी पाहिली that connected heaven and earth. जी स्वर्गाला आणि पृथ्वीला जोडते. And he said, आणि तो म्हणाला आता हे चर्चेस असायला पाहिजे. See? A church is a place where there is a ladder set which Hallelujah. reaches the heaven. चर्च अशी जागा आहे की जिथं शिडी ठेवलेली आहे की जी शिडी स्वर्गात पोहोचते. Amen. Amen. The angels descend and ascend. देवदूत खाली येतात, वर जातात. The Lord is here. प्रभू इथे आहे. This is हे Bethel. बेथेल आहे. There is a ladder इथे here. शिडी आहे. Ladder of success. इथे यशाची शिडी आहे. Ladder of blessing. इथे आशीर्वादांची शिडी Ladder आहे. of promotion. इथे बढतीची शिडी आहे. Jesus himself said, येशू स्वतः म्हटला, you will see the Son of Man, तुम्ही the angels descending and ascending upon him. मानवी पुत्रावरती देवदूतांना येताना जाताना पाहाल. Amen. Amen. And so when God appeared to Jacob, आणि देव जेव्हा याकोबाला प्रगट झाला, in Genesis 31 verse 13, उत्पत्ती 31:13, he said, तो म्हणाला, I am the God of Bethel, where you anointed the pillar, where you made a vow unto me. जिथे तू एका स्मारक स्तंभास अभिषेक केला, जेथे तू मला नवस केला, त्या बेथेलाचा देव मी आहे. See? हालेलुया. What you name it, I will agree to it. तू त्याला जे नाव देशील त्याच्याशी मी सहमत करीन, देव म्हटला. People say, लोक म्हणतात चर्चचं नाव मी देवालाच विचारणार काय ठेवायचं. नाही, ते इम्पॉर्टंट नाही, जागा इम्पॉर्टंट आहे, ते देवाने दिलं पाहिजे. नाव तुम्ही काही ठेवा. हो, जागा महत्वाची आहे, ती देवाने दिली पाहिजे. नाव तुम्ही काही ठेवा. लोक काय म्हणतात, नाही नाही, आपल्याला जागा कसंही मिळालंय, काही मिळालंय, आपण नाव छान ठेवू. नाव ऑल सेंट्स ठेवायला ना, मग सगळेच सेंट तिथं असणार. ऑल गॉड ठेवा, नाही तर काहीतरी काही मोठं ठेवा. काहीतरी मोठं नाव ठेवा. दॅट इज नॉट भारी- इम्पॉर्टंट. भारी नावं ठेवा, पण ती भारी नावं महत्वाची नाहीत. Amen. आमेन. Whether God has given that land, whether God is in it, whether Jesus is being preached, that is important. ती जागा तुला देवानी दिलेली आहे का, देव देतोय का, तिथे येशू गाजूला जातोय का, ते महत्वाचं आहे. नावात काय ठेवलंय? नाव काही ठेवा. म्हणतात ना, बेथल नाम में क्या ठेवा. रखा है, तसंच आहे ते. नाम में क्या रखा है, बेथल ठेवा, विनियार्ड वर्कर्स ठेवा, काही ठेवा, बेथसाइडा ठेवा. काही ठेवा. So it's not only name, तर नावात काही नाही, God has to be in it. देव तिथे पाहिजे. That's why people say, म्हणून लोक म्हणतात, काय चर्चचं नाव ठेवलं, विनियार्ड वर्कर्स चर्च. हे काय त्यांनी नाव ठेवलं विनियार्ड वर्कर्स चर्च मध्ये. त्याच्यामध्ये जीसस असायचं हो होतं. ना, म्हणजे असं जीसस असला कीच जीसस असतो का? मग कुणीतरी सांगितलं मला, मग कोणीतरी बोललं विनियार्ड ठेवा. विनियार्ड. तर आपण काय करू, विनियार्ड वर्कर्स ठेवू, हा, कारण की आम्ही सगळं कामगारी आहे. आम्ही सगळे कामगार आहोत. विनियार्ड वर्कर्स चर्च. हालेलुया. म्हणून ज्यांना काम करायचं तेच या चर्च मध्ये असणार. वाह, सुंदर. आता मी मराठी बोलतच नाही, मी खालीच बसते आता. Those who really want to work, त्यांना खरोखर काम करायचं असेल, they will be here. त्या वेलकम हिअर. Like one person left our church. जसं एका व्यक्तीनं आपलं चर्च सोडलं He said, आणि म्हणाला, your church name is Vineyard Workers. We are the sons of God. त्यांच्या चर्चचं नाव विनियार्ड वर्कर्स, म्हणजे वर्कर्स म्हटलं तर त्याला कसं तरी वाटलं. तो म्हणे, आम्ही सन्स ऑफ गॉड, आम्ही तर देवाचे मुलगे. ते चर्च तसलं नको आपल्याला. कामगार, आम्ही कामगार सेक्शन नाही, आम्ही सन्स ऑफ गॉड आहे. इज्जत कुठं, कमी नको. I will sit on the chair when I go to heaven, but till then I'll be a worker. मी स्वर्गात गेल्यावर खुर्चीवर बसीन, तोवर मी पण कामगारच आहे. Work till it is called light and day. Night is soon coming. You cannot work. You have to sit like a sun. जोवर दिवस आहे, प्रकाश आहे, तोवर काम करा, कामगार राहा. लवकरच रात्र होणार आहे, मग काम करता येणार नाही, तेव्हा खुर्ची घेऊन बसा. Praise the Lord. आमेन. Father, हे बाबा, all the 25,000 members we have in the church. या चर्च मध्ये जे सगळे 25,000 मेंबर आहेत, This is what you showed me in 89. तू 1989 साली मला हे दाखवलं. And you're adding more and more and more membership in the church. आणि अजून चर्च मध्ये नवीन मेंबर्सची तू भर घालत आहे. Because this is your Bethel. कारण हे तुझं बेथेल आहे, It is not mine. हे माझं नाहीये, It is not mine. हे माझं नाहीये. Anytime you can remove me out of this place. तू कधीही या जागेतनं मला बाहेर हाकलू शकतोस. But your Bethel will stand. तुझं बेथेल उभं राहील, Your word will stand. तुझा शब्द उभा राहील.
We thank you, Lord, for this Bethel. आम्ही तुझे आभार मानतो या बेथेलसाठी. We thank you, Lord, for Vineyard Workers Church. आम्ही तुझे आभार मानतो विनयार्ड वर्कर्स चर्च साठी. Out of this church has sprung many churches. या चर्च मधनं अनेक चर्च निर्माण झाले. It is all your doing, हे Lord. सगळं तुझं कार्य आहे प्रभू. We give you the glory. आणि आम्ही सगळा गौरव तुला देतो. We have been blessed here. ते आम्हाला आशीर्वाद We have मिळतात. been delivered here. ते आम्हाला सुटका मिळाली. We have been regarded here. We have been recognized here. इथं आमची कदर केली गेली. इथं आम्हाला ओळख मिळाली. We got a value here. आम्हाला इथे मोल आलं. A family has been established here. आमचा परिवार इथे येऊन स्थायी झाला. We thank you, Lord. तुझे आभार मानतो. You told Solomon, तू सल्मोनाला म्हटला, I shall be fixed on this place. माझे डोळे या जागेकडे स्थिर असतील Whatever they ask, I will answer them. आणि जे काही ते मला मागतील मी त्यांना उत्तर देईन. Every time that they turn their face to the side of the temple, I will answer them. ज्या दरवेळेला ते मंदिराकडे तोंड करतील मी त्यांना उत्तर देईन. Because it will be a physical manifestation कारण की ते उघड प्रदर्शन असेल of माझं my plan to David. की मी माझी योजना दावीदाला दिली होती. Thank you, Lord. धन्यवाद प्रभू, धन्यवाद. Right now, आता या वेळेला the ladder is placed. शिडी इथे ठेवली आहे. It is touching the heavens. स्वर्गापर्यंत पोहोचली आहे. Blessings can come down even now. आशीर्वाद आता पण खाली येऊ शकतात. Ask of him now by faith. तुम्ही विश्वासाने आता त्याला मागा. Whatever you want, ask him. तुम्हाला जे काय हवंय ते त्याला मागा. His ears are tuned to your prayers. त्याचे कान तुमच्या प्रार्थनेकडे लागले. Tell him. त्याला सांगा, Tell him. त्याला सांगा. Whatever you want to tell him now. जे Tell काही him. तुम्हाला हवंय ते त्याला आता सांगा. This is your Bethel. हे तुमचं बेथेल आहे. Tell the Lord. प्रभूला सांगा, Tell the Lord. प्रभूला सांगा. Those who need healing, Lord. ज्यांना आरोग्याची गरज आहे प्रभू, Heal them right now. त्यांना आता आरोग्य दे. Touch them by your power. तुझ्या सामर्थ्याचा त्यांना स्पर्श कर. If the word that I've shared with them is from you, जो संदेश मी त्यांना सांगितला तो जर तुझ्यापासून असेल then bless my तर people. माझ्या लोकांना आशीर्वादित कर. Heal my people. माझ्या लोकांना आरोग्य दे. Deliver my people. माझ्या लोकांना सुटका दे. Let their lives be आणि changed. त्यांचं जीवन बदलून टाक. Changed forever. कायमचं त्यांचं जीवन बदलून टाक. Those who need financial blessings, bless them, ज्यांना Lord. आर्थिक आशीर्वादांची गरज आहे त्यांना आर्थिक आशीर्वाद दे. Those who are having troubles at home, answer them, Lord. ज्यांच्या घरांमध्ये त्रास आहे त्यांना उत्तर दे. Open the spiritual eyes त्यांचे आध्यात्मिक डोळे उघड. to your gospel, to your word. तुझ्या शुभवर्तमानाकडे, तुझ्या वचनाकडे त्यांचे आध्यात्मिक डोळे उघड. Father, बाबा, we are staying in loose. आम्ही लूज मध्ये राहतो. Loose means turning aside. लूज म्हणजे बाजूला फिरणे. Let not loose enter Bethel. लूजला बेथेल मध्ये येऊ नको देऊ. Let Bethel enter loose. बेथेलला लूज मध्ये घेऊन जा. Let none of my people turn aside and make this church and place loose. माझ्या कुणाही माणसांना बाजूला फिरून या बेथेलला, या दापोडीच्या चर्चला लूज करू देऊ नकोस. Let Bethel increase पण बेथेल वाढू दे and let loose decrease. आणि लूज कमी होऊ दे. Wipe away their tears, Lord. त्यांचे अश्रू पुस. Some people cry काही माणसं रडतायत. for so many things, Lord. अनेक गोष्टींसाठी रडतायत. Father, दे बाबा, answer them, Lord. त्यांना उत्तर दे. Let them know त्यांना कळू दे Bethel is your place. बेथेल तुझी जागा. Vineyard Workers Church is your place. विनयार्ड वर्कर्स चर्च तुझी जागा आहे. That you will not deny them. आणि तू त्यांना तिथे नाकारणार नाही. Let them not go home with a sad heart. त्यांना दुःखी हृदयाने घरी नको जाऊ देऊ. Let them go home with a joyful heart. त्यांना आनंदाने घरी दे. With hope in their heart. त्यांच्या अंतःकरणामध्ये आशा भरून That दे. Jesus has spoken. येशू बोललाय. That Jesus will do it. येशू करणार He आहे. will not leave me. तो मला सोडणार He नाही. will not forsake me. तो मला टाकणार नाही. Be blessed in the name of Jesus. प्रभूच्या नावात, येशूच्या नावात आशीर्वादित व्हा. All of you are blessed today तुम्ही सर्वजण आशीर्वादित आहात. because कारण your spiritual eyes and understanding have been enlightened. तुमचे आध्यात्मिक डोळे आणि समजूत आज वाढली आहे. And now you are tapping on the blessings that come from Bethel. प्रकाशित झालेली आहे.
आणि आता बेथेल मधून येणारे आशीर्वाद तुम्ही घेणार आहात. Thank you, Father. धन्यवाद Say thank बाबा. you, Jesus. म्हणा धन्यवाद Say, येशू. I receive it by faith. म्हणा मी विश्वासाने स्वीकारते.